त्याच्यात कृषी तेच त्यामुळे कृषी देतात. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचा जन्मदिन आणि हा कृषी दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो. पाणी अडवा पाणी जिरवा ही महत्त्वपूर्ण घोषणा त्यांच्या काळामध्ये त्यांनी केली. दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान देण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून आज संपूर्ण राज्यातला शेतकरी राज्य सरकार कृषी दिन म्हणून साजरा करत आहे. एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या बळीराजाला दिलासादायक निर्णय या अधिवेशनाच्या माध्यमातून होत राज्यातल्या शेतकऱ्याला नवं तंत्रज्ञान आणि शेतीला पाणी देण्याचं धोरण ज्या नेटानं आता सध्या काम चाललेलं आहे त्याच पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं काम करावं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला बाजारपेठ द्यावी. शेतमालाला वापरून ते देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आमचा बाप पिकवायला शिकला पण विकायला शिकला नाही. शेतकरी कर्जमाफी मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. तुमच्या महायुतीच्या घोषणापत्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडलेला आहे. आपल्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्याला मी आश्वासित करू इच्छितो की महायुती सरकारनं जे जाहीरनाम्यामध्ये जे वचन दिलेले आहे त्याचं निश्चितपणानं तंतोतंत पालन होईल. हे देवाभाऊचं सरकार आहे. हे सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा निर्णय हे सरकार घेईल अशी मला अपेक्षा आहे. दिलेल्या शब्दाला जागणं म्हणजे देवाभाऊचं नाव असणं ही रूढ या महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं. सध्या मराठीचा मुद्दा फार चर्चेत आहे. विरोधक सत्ताधारी फार हे प्रकरण लावून धरत आहेत. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मला वाटतं की मराठी भाषेचं संरक्षण किंवा मराठी भाषेला प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून जो काही विरोधक गैवर घालत आहेत आणि हा कोरडा गैवर आहे. कारण मगरीच्या डोळ्यामध्ये जसे आसू येतात तसे मराठी भाषेविषयी बोलणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये मगरीचे आसू आहेत. कारण मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. मराठी भाषेचं भवन उभा करण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतला. मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ हे अमरावतीला उभा करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला. अरे एवढं सगळं मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम जर देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये होत असेल तर तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय गुन्हे राखत होता का? तेव्हा तुम्हाला मराठी भाषेची आठवण नव्हती का? तेव्हा कुठे शिनी लावायला गेला होता? आणि म्हणून मला वाटतं की आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांची सुगी सुरू होणार आहे. तुमच्या लक्षात येईल आता महिनाभरात सगळे आंदोलक सुद्धा रस्त्यावर येतील. कोण जातीसाठी आंदोलन करायला उभा राहील, कोण आरक्षणासाठी आंदोलन उभा करायला. कारण निवडणुकाचा मोसम आला की आंदोलनाचा महापूर आता सुरू झाला आणि होईल हळूहळू. तुमच्या लक्षात येईल तुम्ही सुद्धा आंदोलनातून नेते झालेला आहात. आज तुमच्या जुन्या संघटनेतले
राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात त्यांनी आंदोलनाची हाक दिली. आज शेतकरी दिनाच्या दिवशीच रस्त्यावरती उतरला. मला वाटतं की शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी आम्हाने मोबदला हा जसा नागपूर रत्नागिरी जो हायवे झाला त्या धर्तीवरती मिळावा अशी ही मागणी आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून योग्य मोबदला देऊन शक्तीपीठाचा मार्ग खुला करावा अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या वरती कोणताही अन्याय होता कामा नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. सदाभाऊ, तालिका सभापतींची घोषणा झालेली आहे. तालिका सभापतींची घोषणा झालेली आहे. तुम्ही ज्येष्ठ आमदार आहात, माजी मंत्री आहात, तरी तुमची वर्णी नाही. काय आहे की राजकारणामध्ये बियाणं हे पेरायला वेगळं असतं. कारण मी गावगाड्यातला शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता. आमच्याकडे ज्वारी, मूग, उडीद पारंपरिक बियाणं आमच्या बापानं जपून ठेवलं ती जी आम्ही पेरणी करत असतो. पण इथल्या बियाणं हे जरा थोडं वेगळं असतं कारण आमचा काही इथं आम्ही पारंपरिक म्हणून राजकारणामध्ये आलो नाही आणि त्यामुळं काही लोक दरबारातनं थेट वर जात असतात. आम्ही मातीतनं जात असतो. त्यामुळे मातीमध्ये दारिद्र्य आहे, कष्ट आहे, घाम आहे. त्यामुळे जे काही मिळेल ते मातीतनं मिळवू आणि मातीसाठीच काम करत राहू. ज्यांना कुणाला काही मिळत असेल त्यांना आमच्या शुभेच्छा. काही जण दरबारातून जातात वर असं तुम्ही म्हणताय, नेमका हो कुणाकडे? नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये दरबारी राजकारण कधी केलं नाही. कारण मी दरबारी राजकारणामध्ये कधी रमलोही नाही. कारण चळवळीनं आम्हाने मैदानामध्ये लढायला शिकवलं. पदही दरबारामधल्या लोकांना मिळत असतात कारण ते खुशमस्करी करत तिथे बसलेले असतात. त्यामुळे आमच्या रक्तामध्ये उजरा आणि मुजरा नाही. आमच्या रक्तामध्ये तलवार घेणे आणि शत्रूवर तुटून पडणे आणि सामान्य माणसाला न्याय देणे हे आमचं रक्त आहे. बीडमध्ये एक प्रकरण परत चर्चेत आलंय. वाल्मी कराड प्रकरण सुरुवातीला झालं, बीड परत चर्चेत आलंय. आता एका बालिका अत्याचार प्रकरण पुढे आलंय. कसं बघताय? बीड वारंवार चर्चेत काय बीड वारंवार नाही, मला वाटतं की बीड जिल्ह्याचं नाव घेतलं तर सुद्धा अलीकडं लहान लेकरालाही आई सांगायला लागली किंवा सहज बोलताना गावगाड्यात लोक बोलायला लागले तुम्हाला काय इथं बीड जिल्हा निर्माण करायचा आहे का. म्हणून मला वाटतं की बीडमधल्या नेत्यांनी सुद्धा त्याचं आत्मपरीक्षण करावं.